नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं सरकारी योजना अपडेट्स या युट्यूब चॅनलवरती. बघा, तुमचा पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता कधी येणार आणि कुठल्या शेतकऱ्यांना हा 22वा हप्ता मिळणार याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग शेतकरी बांधवांनो, बघूया नेमका हा 22वा हप्ता तुमच्या अकाउंटवरती कधी येईल. बघा शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. 22वा हप्ता कधी येणार? देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने पीएम किसान योजना सुरू केली आहे. पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरात 6,000 रुपये दिले जातात. या योजनेत प्रत्येक 3 हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात. बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं पीएम किसान योजनेच्या माध्यमातून वर्षभरामध्ये एक 6,000 रुपये दिले जातात आणि हे 6,000 रुपये प्रत्येकी 3 हप्त्यांमध्ये हे दिले जातात. दरम्यान आतापर्यंत शेतकऱ्यांना 21 हप्ते हे मिळालेले आहेत आणि यानंतर 22वा हप्ता कधी येणार याकडे आपल्या सर्वच शेतकरी बांधवांचं लक्ष लागलेलं आहे. मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की हा 22वा हप्ता तुम्हाला कधी मिळेल. बघा शेतकरी बांधवांनो, पीएम किसानचा हप्ता मिळवण्यासाठी हे कराच. बघा तुम्हाला काय करायचं आहे. जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता मिळवायचा असेल, जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता हा विना अडथळा तुमच्या अकाउंटवरती यावा असे वाटत असेल, तर तुम्हाला हे काम करणं अनिवार्य आहे किंवा गरजेचं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना केवायसी करणं हे गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे पीएम किसान योजनेचा जर लाभ तुम्हाला मित्रांनो पाहिजे असेल, तर केवायसी करणं हे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं असणार आहे. जर तुम्ही केवायसी केली नाही, तर योजनेचा हप्ता हा तुम्हाला मिळणार नाही मित्रांनो. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने वेबसाईटवर जाऊन केवायसी करायची आहे. यासाठी सर्वात आधी पीएम किसानच्या वेबसाईटवर जायचे आहे. यानंतर फॉर्म्स कॉर्नरवर क्लिक करायचं आहे. तिथे तुम्हाला केवायसीचा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला फोन नंबर आणि आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमच्या फोनवर ओटीपी येईल. हा ओटीपी टाकल्यानंतर केवायसीची प्रोसेस पूर्ण होईल मित्रांनो. बघा मी तुम्हाला सांगितलं की ही केवायसी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने कसं करायची आहे आणि काय हे काम कुठलं काम करायचं हे पण तुम्हाला मी यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला ही ऑनलाईन जाऊन ई केवायसी करायची आहे. परत एकदा सांगतो की ही केवायसी तुम्हाला नेमकं कशी करायची आहे. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने वेबसाईटवर जाऊन केवायसी करायची आहे. यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला पीएम किसानच्या वेबसाईट वरती जायचं आहे. बघा मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्ही पीएम किसानच्या वेबसाईट वरती जायचं आहे. त्यानंतर फॉर्म्स कॉर्नर या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. बघा, तुम्ही वेबसाईटवर गेल्यानंतर फॉर्म्स कॉर्नर या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. तेथे तुम्हाला केवायसीचा ऑप्शन दिसेल. त्या केवायसीच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला फोन नंबर आणि आधार क्रमांक तिथे टाकायचा आहे. कुठं? केवायसीचा ऑप्शन दिसेल त्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे पर्याय येईल, मोबाईल नंबर टाका, आधार कार्ड नंबर टाका. तिथे तुम्हाला फोन नंबर आणि आधार कार्ड नंबर हा टाकायचा आहे. त्यानंतर तिथं तुमच्या जो तुम्ही नंबर टाकलेला आहे, मोबाईल नंबर जो तुमचा नंबर लिंक आहे तुमच्या अकाउंटला, त्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी येईल आणि हा ओटीपी टाकल्यानंतर तुमची ई केवायसीची प्रक्रिया ही पूर्ण होणार आहे बांधवांनो. बघा, अतिशय महत्वाची ही बाब असणार आहे की तुम्ही जर ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल अद्यापपर्यंत, तर तुम्ही ही ई केवायसीची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून घ्यायची आहे. तरच तुम्हाला हा 22वा हप्ता मिळणार आहे बांधवांनो. पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता हा तुमच्या अकाउंटवरती येणार आहे. जर तुम्ही ही ई केवायसी केली नाही, तर तुम्हाला हा 22वा हप्ता मिळणार नाही बांधवांनो. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये हे 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये मिळवण्यासाठी आताच तुम्ही सीएससी केंद्रावरती जाऊन किंवा तुमच्या मोबाईलवरून जर तुम्हाला येत असेल, तर हा ई केवायसीची प्रोसेस पूर्ण करून घ्यायची आहे बांधवांनो. त्यानंतर पुढे बघा, हा पीएम किसान योजनेचा हप्ता तुम्हाला नेमका कधी मिळणार, शेतकऱ्यांना 2,000 रुपये कधी मिळणार. बघा, तुम्हाला 22वा हप्ता आहे तो कधी मिळणार हे मी तुम्हाला सांगतो. बघा बांधवांनो, शेतकऱ्यांना वर्षभरात 3 हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2,000 रुपये दिले जातात. दर 4 महिन्यांनी हे पैसे दिले जातात. बघा, शेतकरी बांधवांना जे आहे प्रत्येकी 3 हप्त्यांमध्ये 2,000 रुपये म्हणजे प्रतिवर्ष 6,000 रुपये हे शेतकरी बांधवांना दिले जातात. दर 4 महिन्यांनी हे पैसे दिले जातात. आता शेवटचा हप्ता नोव्हेंबर महिन्यात आला होता. बघा, शेवटचा जो हप्ता आहे तो शेवटचा हप्ता हा नोव्हेंबर महिन्यामध्ये देण्यात आलेला होता. हा हप्ता ऑक्टोबर मध्ये द्यायला हवा होता. जो 21वा हप्ता जो आलेला आहे तुमचा, तो तुम्हाला नोव्हेंबर महिन्यामध्ये मिळाला आहे, बरोबर. तर तुमचा हा नोव्हेंबर महिन्यामध्ये मिळालेला 21वा हप्ता हा नियमानुसार ऑक्टोबर मध्येच तुम्हाला यायला होता. आता त्यानंतरचा हप्ता जो आहे फेब्रुवारी महिन्यात येण्याचं शक्यता आहे. फेब्रुवारीच्या कोणत्याही आठवड्यात शेतकऱ्यांना पैसे मिळू शकतात. बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची आणि महत्वाची ही बातमी असणार आहे की तुमचा 22वा हप्ता जो आहे तो फेब्रुवारी महिन्यात येण्याची शक्यता आहे आणि फेब्रुवारीच्या कोणत्याही आठवड्यात शेतकऱ्यांना पैसे मिळू शकतात. बघा, मी तुम्हाला
या योजनेविषयी फिक्स तारीख अद्यापपर्यंत आलेली नाही. जशी या योजनेचे 22व्या हप्त्याबद्दल नेमका या तारखेला हा हप्ता मिळेल याविषयीची अपडेट आपल्यापर्यंत आल्यानंतर लगेचच मी युट्यूब चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ही माहिती देत असतो. त्यासाठी तुम्ही आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि पुढे बघा, पीएम किसान योजनेचा स्टेटस कसा चेक करायचा. बघा शेतकरी बांधवांनो, तुमचं पीएम किसान योजनेचा स्टेटस कसा चेक करायचा हे मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला पीएम किसान योजनेचा स्टेटस देखील चेक करता येतो. यासाठी वेबसाईट वरती जाऊन स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला विचारलेली माहिती भरा. यानंतर तुम्हाला तुमचा स्टेटस दिसेल, त्यावरून तुम्हाला पैसे मिळणार की नाही हे समजणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पीएम किसान योजनेचा स्टेटस चेक करायचा असेल तर तुम्ही त्या ऑफिशियल वेबसाईट वरती जायचं आहे. पीएम किसानच्या वेबसाईट वरती गेल्यानंतर स्टेटस या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला विचारलेली माहिती तुम्ही भरल्यानंतर तुम्हाला तुमचा स्टेटस दिसेल, त्यावरून तुम्हाला पैसे मिळणार की नाही याची खात्री ही तुम्हाला होणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो, मी तुम्हाला पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता हा नेमका तुम्हाला कधी मिळेल याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन शेतीविषयक योजनांसाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.